नमस्कार श्रोते हो. तर आजपासून आपण सुरू करणार आहोत एक नवीन कथामालिका ज्याचं नाव आहे भाग्यविधाता, एक पाऊल स्वप्नांच्या पलीकडे. आरोहीच्या डोक्यावरून तिच्या आईचं छत्र निघून जातं. त्यावेळी ती पूर्णपणे कोसळून जाते, कारण या जगात तिचं आपल्या आईशिवाय कोणीही नसतं. अशामध्ये नियती तिच्यासोबत एक खेळ खेळते आणि तिला एका मुलासोबत जबरदस्ती लग्न करण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे ती पूर्णपणे कोसळून जाते. अशातच तिची मैत्रीण तिला भर मांडवामधून पळून लावते, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. मुंबईसारख्या महानगरीमध्ये आरोही आपलं नशीब आजमावण्यासाठी येते. या ठिकाणी तिला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो, पण अशामध्ये तिच्यासोबत जे घडतं, ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नसेल. विश्वजित पाटील, मुंबईवर राज्य करणारा सम्राट, ज्याला शह देणे अशक्य होते. अशा अनोळखी पुरुषासोबत तिचा एक रात्रीचा सौदा होतो. आरोही त्याचा चेहरा देखील पाहत नाही, तरी ती संपूर्ण रात्र तिला त्याच्या सहवासात व्यतीत करावी लागते. पण हाच तर नियतीचा खेळ असतो. त्या एका रात्रीत ती साधारण मुलगी विश्वजितच्या मनावर हावी होते. तिला जाणून घेण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण आरोहीला हे माहीत नसतं की तिच्या आयुष्यामधील सर्वात मोठं धक्कादायक सत्य, ज्याचा तिने स्वप्नातही विचार केलेला नसतो, ते विश्वजितला माहीत असतं. पण विश्वजितने तिच्यासोबत जे केलेलं असतं, त्यासाठी आरोही त्याला माफ करेल का? मुंबईमध्ये तिला आणखी किती संकटांचा सामना करावा लागणार आहे? आपलं सत्य समजल्यानंतर ती काय रिॲक्ट करेल? का या सर्वांची उत्तरे शोधता शोधता ती स्वतः कुठेतरी हरून जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे अगर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ऐकत रहा भाग्यविधाता, एक पाऊल स्वप्नांच्या पलीकडे. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.